कादंबरी लिहिण्याच्या अगोदर फक्त एक वाचक, आवडलं तर वाचायचं, नाही तर पुस्तक बाजूला ठेवून द्यायचं, असं एक वाचक. तांदळे सरांचं रावण चालू असताना सहज गप्पा. मग माझ्या वाचनात आलेली एकलव्याची पुस्तकं, ज्यांनी एकलव्य मांडला त्यांना तो कळालाच नाही की सापडला नाही, किंवा एवढं मोठं पात्र सहज लिखाणातून राहणं अशक्य आहे. मित्रांनो, आज एकलव्य ह्या कादंबरीचे लेखक विजय देवडे आपल्यासोबत आहेत. आज आपण गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत की त्यांचा हा कादंबरीचा प्रवास एकंदरीत कसा होता, कुठनं ही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली, आणि अशा वेगवेगळ्या आयुष्यावर, म्हणजे कादंबरी तर तुम्हाला नक्कीच वाचल्यानंतर उलगडणारच आहे. आपण प्रयत्न करतोय की विजय देवडे ह्या व्यक्तीला उलगडण्याचा, त्या व्यक्तीला जाणून घेण्याचा. विजय दादा, आपले ह्या मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत. हा जो एकलव्य ही जी कादंबरी आहे, हा प्रवास कधी सुरू झाला, केव्हा सुरू झाला, ह्यापेक्षा महत्त्वाचं विजय देवडे कोण आहेत? काय वाटतं तुम्हाला की विजय देवडे हा व्यक्ती म्हणून काय तुम्ही स्वतःला काय बघताय, कसं बघताय, काय शोधताय स्वतःमध्ये? कारण ही 384 पानांची कादंबरी ही लिहित असताना तुम्हाला नक्कीच विजय देवडे सापडलेले असावेत किंवा सापडत असावेत. हा काय नेमका विजय देवडे म्हणजे काय? काय रसायन आहे? नाही, रसायन वगैरे काही नाही. विजय देवडे म्हणजे तुमच्या आमच्यातला फक्त सामान्य माणूस आहे, जो कधीतरी टेन्शनमध्ये असतो, कधीतरी हसतो, कधीतरी आनंदी, कधीतरी फिरतो, कधीतरी गप्पा मारतो, सगळं सर्वसामान्यासारखं. आणि व्यवसायानं मी एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यामुळं रोज साईटवर जाणं येणं, माणसं बघणं, माणसांचं बिहेवियर बघणं, कधीतरी स्टेशनच्या बसस्टँडच्या जवळ असल्यावर मी मुद्दामून ऑब्झर्व करतो लोकांना, त्यांची जी परिस्थिती आहे, किंवा कधी कुणी टेन्शनमध्ये असेल किंवा फार कोणीतरी रडत असेल, त्यांना ते ऑब्झर्व करताना मला महाभारताकडचं वाचनामुळं हळूहळू त्याच्यात ते पात्र दिसायला लागतं. कधीतरी असं वाटतं की यार, एखादा म्हणतोय मम्मी मला पेन पाहिजे, किंवा ते सिग्नलवर एखादा मुलगा पेन घेऊन येतो, कधीतरी सिग्नलवर एखादा मुलगा पुस्तकं विकतो. त्याच्याकडे बघून मला वेगवेगळ्या पात्रांची आठवण होते की यार, अशीच धडपड या लोकांनीही केलेली असेल. आणि मला वाटतं वेदव्यासांनी महाभारत लिहिलंय म्हणतो, किंवा वेदव्यासांनी महाभारत लिहिल्यावर आपण आपल्यापर्यंत आलं, ते आजही आपल्याशी किती कोरिलेटेड होते. म्हणजे एवढा मोठा ग्रंथ, एवढ्या घडलेल्या घडामोडी आजही प्रत्येक सामान्य माणसाशी कोरिलेटेड होत आहे. बस त्यामागं स्वतःला शोधत शोधत कुठंतरी तिथल्या अडचणींशी कोरिलेट करत 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 जगणारा एक सर्वसामान्य माणूस म्हणजे मी. हा प्रवास गर्दीत घेऊन जातोय की एकांतामध्ये घेऊन जातो? आता खरंच सांगायचं म्हणलं तर हा प्रवास एकांतात घेऊन जातो. मग तुम्हाला तुमच्या मनाशी जोडतो आणि तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्यास मदत करतो, असं मी म्हणतो. दुःखात घेऊन जातो? जातो. म्हणजे कादंबरी लिहिण्यापूर्वीचे विजय देवडे आणि कादंबरी लिहिल्यानंतरचे रीते झालेले विजय देवडे, ह्यांना तुम्ही काय कसं कोल रिलेट करताय? या दोघांचं मला वाटतं कंपॅरिझनच होऊ शकत नाही. अगोदर तर पुस्तक बाजूला ठेवून द्यायचं, असं एक वाचक. त्याच्यानंतर त्याला या महाभारतातील पात्रांविषयी प्रेम वाटू लागलं, कुणाकुणाचा रागही येऊ लागला. आणि असं होतं ना, आपण एखादं पुस्तक वाटल्यावर एखादं पात्र आपल्याला फार आवडतं आणि एखाद्या पात्राचा खूप राग येतो. अशातला काही सुरू झालेला हा प्रवास. मी इथे म्हटलं की
कुठेतरी प्रेम होतं आणि कुठेतरी त्या कॅरेक्टरबद्दल, कोणत्या तरी कॅरेक्टरबद्दल आपल्याला राग येतो. इतिहासामधलं महाभारताचं जे लेखन तुम्ही ह्या कादंबरीकरिता वाचलेलं असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला चुकीच्या लेखकांनी मांडलेल्या किंवा एका विशिष्ट घटनेसाठी किंवा एका विशिष्ट उद्देशातून मांडलेल्या ज्या घटना आहेत, जेव्हा तुम्हाला कळालं की हे खोटं आहे मांडलेलं आणि हे खरं असायला पाहिजे होतं, बरोबर तर त्यावेळेस आलेला जो राग आहे, त्या रागाला तुम्ही कसं बघताय? त्या रागाकडे आता सुरुवातीकडं मी लिहिणार आहे हे तर मला माहीत नव्हतं. हा तर एक साधा चर्चेतून सुरू झालेला प्रवास आहे की तांदळे सरांचं रावण चालू असताना सहज गप्पा, महाभारतातले हे कॅरेक्टर, मग माझ्या वाचनात आलेली एकलव्याची पुस्तकं, किंवा एक माणसाची क्युरियोसिटी असते की यार आपण ह्या पात्राबद्दल बघूया, पुढं काय झालं असेल, पुढं काय झालं असेल. पुढं काहीच दिसत नाही. मग जे मांडला त्यांना तो कळालाच नाही की सापडला नाही, किंवा फक्त ते एकलव्याला काल्पनिक पात्र बघतंय. ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मग नंतर मला कळालं की यार आपण स्वतः बघायला पाहिजे. मग हळूहळू वेगवेगळे रेफरन्स जोडत मी त्या दिशेनं वाचन वाढवलं. मग तेव्हा मुडी असणारा विजय देवडे खरंच एक सिरियस वाचक झाला असं म्हणता येईल आपल्याला. मग हळूहळू तिकडं जाताना आपल्याला एक एक रेफरन्सेस भेटत गेले, छोटे छोटे रेफरन्सेस. म्हणजे अगदी विष्णू पुराणात गेला तर एक छोटासा रेफरन्स भेटेल की 4 बोटांनी बाण चालवणारा धनुर्धर. अगदी हरिवंश पुराणाकडे गेले तुम्ही तर तिकडं तुम्हाला सापडेल की द्वारकेवर हल्ला करणारा एक निषाद राजा. लक्ष्मी पुराणाकडे गेलं तर असंच काहीतरी सापडेल. महाभारताच्या वेगवेगळ्या कॉपीज तुम्ही जेव्हा वाचनात आणता का वेगवेगळ्या लेखकांच्या, किंवा जुनी आपली गोरखपूर प्रेसची महाभारताची एक 7-8 हजारची पेजेसची कॉपी आहे, हे सगळं हळूहळू जेव्हा वाचनात येतं का तेव्हा थोडा एकलव्य सापडायला लागतो. त्याच्यानंतर ज्या लेखकांनी अभ्यास करून महाभारतावर विश्लेषण लिहिलेले की कुणाची भूमिका बरोबर, कुणाची भूमिका चुकीची, काय घडलं असेल आणि काय घडलं नसेल, हे वाचायला लागलं की मग हळूहळू तुम्हाला लक्षात यायला लागलं की हे पात्र किती ताकदवर आहे, किती मोठा नायक होता. पण मला वाटतं लेखकांनी, म्हणजे समाजाने नाही म्हणता येणार, लेखकांनी त्याला लिखाणापासून उपेक्षित ठेवलं. विशिष्ट उद्देशाने उपेक्षित ठेवलं की राहिलं म्हणून राहिलं? नाही, या गोष्टीकडे मी जाणार नाही, कारण मी कधी असा विचार केला नाही. पण कधीतरी वाटतं विशिष्ट उद्देशानेच राहिला असेल. तुम्ही तुमची कादंबरी वडिलांना अर्पण केली. कैलासवासी गंगा प्रसाद देवडे, नावामध्ये गंगा पण आहे, तो प्रसाद पण आहे. तर त्यांच्याबद्दल काय सांगा? माझ्या वडिलांचं सांगायचं म्हणलं तर एक साधा सरळ व्यक्ती, 1990च्या आसपास 10वी झालेला. त्यावेळेस 10वी हे फार मोठं शिक्षण होतं. मी तर म्हणेन लिटरली वडिलांना काही गव्हर्नमेंट जॉबच्या ऑफर्स होत्या छोट्या छोट्या पदांसाठी, आणि त्यावेळेस तिथनं त्यांचा शिक्षणाचा झालेला प्रवास, ते मला लिटरली म्हणायचे की दादा, माती आणता आणता मी इंग्रजीचे शब्द पाठ केलेत, तुझ्याकडे वेळ आहे, तू शाळेत तुला मी शिकू शकतोय, तुझ्याकडे वेळ आहे, तू अभ्यास कर, वाचाल तर वाचाल, असं मला ते नेहमी सांगायचे. पण त्यावेळेस मी कधी सिरियस घेतलं नाही, कारण हा अनपेक्षितपणे मी इकडं आलेलो आहे. मी काही लेखक नाही, मी साधा सरळ छोटा मोठा बिझनेसमॅन आहे, म्हणजे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, ज्याला त्याचे 2 कामं आणि त्यातून चरितार्थ चालाव एवढंच कळतं, बाकी काही कळत नाही. पण मी वाचक चांगला आहे, पौराणिक कथांबद्दल मला थोडीशी आवड असल्यामुळे मी या साईडला वाचले. पण काही त्यामध्ये नंतर भंपकपणा सापडतो, म्हणजे अतिशयोक्ती इतकी सापडते की माणसाला वाटतं यार कुठून इकडं आलो, होतं ना.
मग तिथून सुरुवात झाली की हळूहळू वाचता वाचता आपल्याला त्या घटना उलगडू लागतात. मग उलगडल्यावर लक्षात येतं की यार इतका मोठा प्रवास आणि आपण तर सहज चर्चेतून लिखाणाचा विषय सुरू सुरू केला आहे, हा आपल्याला संपेल का? वडिलांना कसं आता माती घडवताना जसं तुम्ही सांगितलं की वडील माती घडवत होते, त्याच्यातनं मडकी बनवणं असेल किंवा दिवे बनवणं असेल आणि त्यातनं उदरनिर्वाह चालेल, तो प्रवास कसा होता तुमचं लहानपण कसं? माझं लहानपण वडील ही सगळी कामं करायची, पण नंतर वडील औरंगाबादला आले. मग MIDC मध्ये वगैरे एक कंपनीत जॉब करू लागले. मग तिथं परमनंट झाले. मग परमनंट वर्करचं आयुष्य कसं राहतं माहीत असेल तुम्हाला, की स्ट्रगल शेवटपर्यंत संपत नाही. मग तिथून मी औरंगाबादला शाळेत शिक्षण तिथून मग टेक्निकल कॉलेज आमचं इंजिनिअरिंग साईडला डिप्लोमाकडे काय वळालो. नाव कॉलेजचं? गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ऑफ औरंगाबाद. मग तिथं शिक्षण सुरू झालं. मग टेक्निकल कॉलेज म्हणजे या सगळ्या गोष्टींचा इतर वाचनाचा काही संबंध नसतो, पण मग तिथंही या सगळ्या पात्रांबद्दल हळूहळू वाचन वाढत गेलं. मला तरी मला वडिलांनी हॉस्टेलवर राहायला सांगितलं आणि त्या हॉस्टेलवर जो फावला वेळ मिळायचा, ज्याच्यात आपण टवाळक्या करतो किंवा फिरतो किंवा टाइमपास करतो, हे करता करता हळूहळू वाचनाकडे वळालो मी. म्हणजे एकदम लिटरली सहज, काही ठरवून नाही, काही नाही. वडील गेल्यानंतर जसं तुम्ही मला पूर्वी चर्चा केली आपण की वडील गेल्यानंतर 2015-16ला, हो, तर 15-16 नंतर ते आजपर्यंत 22, ती कादंबरीचा प्रवास पण तुम्ही 6-7 वर्षांचा तो प्रवास आहे. तर वडील गेल्यानंतर आलेल्या पोकळीतनं तुम्ही हे शोधत एकलव्यापर्यंत पोहोचले की काय? आता वडील गेल्यानंतर खरं सांगायचं मी फार टेन्शनमध्ये आलो होतो, की आता वडिलांचं कसं, बाप म्हटलं तर डोक्यावर छत्रछाया असते, ती दिसत नसते, पण ती इतकी तगडी असते की तुमचा आत्मविश्वास कायम असतो की मागं कोणीतरी आहे. आणि मला वाटतं ही अनुभूतीची इतकी पॉवरफुल आहे की माणूस काहीही करायला घाबरत नाही. पण वडील गेले त्यानंतर अचानक मला असं डिप्रेशन आल्यासारखं झालं की आता कसं होईल, काय करावं, सगळ्याच गोष्टी हळूहळू. मग जो वेळ मी एकांतात काढायचो किंवा मी कधीतरी तासभर एकटाच बसायचो, 2 तास एकटाच बसायचो, मग तिथं मी या गोष्टीचा या दृष्टिकोनातून वाचू लागलो. त्याच वेळेस तांदळे सर भेटले, त्याच काळात ती चर्चा झाली. मग वडील गेल्यावर तांदळे सरांचं एक वाक्य होतं की बाबा, कोणीच कुणाचं दुःख समजून नाही घेऊ शकत, पण एवढं आहे की वडील जाणं मला माहीत आहे आणि वडील गेल्यावर तुला फक्त मी एवढं सांगू शकतो की आता तुला घरच्यांसाठी उभं राहायचं आहे आणि तुझं वैयक्तिक स्वारस्य कशात आहे यापेक्षा तुझी फॅमिली सफर करू नये याकडं तुला जास्त लक्ष द्यायचं. आणि मग असंच भेटत राहिल्यावर मी सब कॉन्ट्रॅक्टिंग करत होतो. सब कॉन्ट्रॅक्टिंग करता करता तांदळे सर साईटवर यायचे, आमची रावणाबद्दल चर्चा चालायची. त्यांचं कच्चं लिखाण मी बऱ्यापैकी सगळंच वाचलेलं आहे सुरुवातीपासूनचं. मग मी म्हणायचो की भाऊ आता रावण लिहितोय म्हटल्यावर एकलव्य मला वाटायचं की उपेक्षित नायक आहे, रावण म्हणजे उपेक्षित नायक आहे. तर मी म्हणायचो की भाऊ आपल्याकडे एकलव्य ही तसाच उपेक्षित नायक आहे, पण त्याच्यावर जे मी वाचलेलं आहे ते रेफरन्स सोडू नये. लिहिले की महाभारताच्या युद्धात एकलव्याचा मृत्यू झाला, असं कुठंही मेन्शन नाही आहे. आणि एकलव्य किती मोठं पात्र होतं हे द्रोणापर्वामध्ये किंवा महाभारताचं युद्ध संपल्यावर जेव्हा अर्जुनाला अहंकार होतो तेव्हा कृष्ण म्हणतो की दादा रे, तू एवढा अहंकार नको करू, तुझ्या परस्पर मी जरासंधासारखा राजा, एकलव्यसारखा सर्वश्रेष्ठ धनुर्धर संपवलाय. हे सगळे जर यदा कदाचित महाभारतात असते तर महाभारताचं युद्धाचं गणित बदललं असतं. इतकं पॉवरफुल कॅरेक्टर होतं. मग जेव्हा कृष्ण असा म्हणतोय तर ऑब्व्हियसली ते ग्रेटच असणार आहे.
आणि आपण जेव्हा विचार करतो की खरंच एवढं ताकदवर कॅरेक्टर होतं का, तर जेव्हा रासव्या यज्ञात मोठमोठे राजे एकलव्याला बाजूला बसवतात, का बसवतात? त्याच्याकडं काहीतरी असेल म्हणूनच बसवत आहे ना. पण यांनी काय केलं की गुरुदक्षिणा, एकलव्याने गुरुदक्षिणा दिल्यावर त्याचा पुढचा प्रवास कुणाला दिसलाच कसा नाही, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो, मलाही पडला. मग त्या प्रश्नाचा शोध घेत 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 ते संपूर्ण लिखाण, एकलव्याचा अंगठा दिल्यावर त्याला काय वाटलं असेल, त्याचे वडील काय रिॲक्ट झाले असतील, त्याची आई काय रिॲक्ट झाली असेल, त्याचा मित्रपरिवार काय रिॲक्ट झाला असेल, तो निषाद राजा होता त्याची प्रजा काय रिॲक्ट झाली असेल की आपल्या राजाचा किंवा आपल्या राजाने गुरुदक्षिणेत अंगठा दिला. बरोबर आहे. आता गुरुदक्षिणेत एखादी गोष्ट द्यायची म्हणजे फार पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे. बरोबर आहे. आणि तो अभिमानाची गोष्ट आहे. पण एखाद्या गायकाकडून तुम्ही जर गळाच मागून घेताय तर तो गायक शिल्लक राहणार नाही ना. एकलव्याकडून गुरुदक्षिणेत अंगठा घेतला, तो का घेतला, कसा घेतला, कुणाच्या प्रेमापोटी घेतला, हे सगळे या पुस्तकात मी कव्हर केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रवास कसा झाला, त्यांनी पुन्हा धनुर्विद्या अर्जित केली, त्याची धनुर्विद्या कशी होती, आर्चरी. आताही आपण म्हणतो की इंडियन मायथॉलॉजी ज्या स्टोरीज आहे त्यामध्ये जी आर्चरीची म्हणजे किंवा धनुर्विद्येची टेक्नॉलॉजी होती ती ग्रेट होती. त्याच्यावर आपल्या भारताबाहेर वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज बनलेल्या आहे. ती सगळी याच्यात दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. हां, पण यदा कदाचित माझे वडील असते तर मला खूप आनंद झाला असता. किती मिस करताय? काय एक्झॅक्टली वडिलांनी शिकवलेली किंवा वडिलांनी जसं तुम्ही सांगितलं की लिखाणासाठी, वाचनासाठी त्यांनी तो जो मेहनत तुमच्यावर घेतली, प्रत्येकच वडील घेतात. हो हो पण वडील नसताना आणि आज तुमची ही कादंबरी आली आहे, हे यश आहे. हो. हे यश बघायला आज वडील नाही आहेत. आता वडील पाहिजे तर होते, पण वडील गेल्यावर जी एक पोकळी तयार झाली, यदा कदाचित त्या पोकळीमधून मी जास्त वाचनाकडे वळालो. कसं होईल आपलं ह्या विचारातून मी जास्त वाचनाकडे वळालो. वडील किंवा- सापडतात या लिखाणामध्ये, जसं हो, तुम्ही म्हटलं की सापडतात. काहीतरी सापडत राहतं आपल्याला. सापडतात मला या लिखाणामध्ये. मलाच काय, प्रत्येकाला स्वतःचे वडील सापडतील, आई सापडेल, 100% सापडतील. ही सगळी पात्र आपल्याला आजही कोरिलेट करताय. मी हे 100% जेव्हा म्हणतोय ना, तर ते तसंच आहे. आपणही वाचल्यावर प्रत्येकाला सापडतं. फक्त एवढं आहे की कुणाला कुठल्या पात्रात सापडेल हे काही सांगता येत नाही, फक्त पण सापडतं. आता एकलव्याच्या आईबद्दल आपण बोलताना, आपल्या बाळाला ठेच लागल्यावर किंवा आपलं बाळ पडल्यावर त्या आईला किती त्रास होतो. मग आता आपल्या बाळाने किंवा आपल्या मुलांनी स्वतःहून, आजकाल आपण ऑर्गन डोनेट केलं तर आपली आई बोलती राव, कशाला काय गरज होती. बरोबर ना. आपण ऑर्गन डोनेट, आपण जेव्हा म्हणतो की माझ्या मृत्यूनंतर मी ऑर्गन डोनेट करणार आहे, हे जर घरी कळालं तर आपली आई आजही शिव्या, आपलीच म्हणजे कोणाची आई शिव्या देते की बाबा तुला कळतंय का, काय गरज होती. बरोबर ना. ते ते आईचा जीव असतो मुलांमध्ये. ते आपण मला वाटतं राव शब्दांमध्ये डिस्क्राईब नाही करू शकत तुम्ही. ती भावनाच अशी विलक्षण ताकदीची भावना आहे ना, ती आपण शब्दांमध्ये नाहीच उतरू शकत. लिखाण करताना किती वेळेस एकांतामध्ये रडू आलं? आता जेव्हा जेव्हा मी शेवट वाचायचो एकलव्याचा, तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यांमध्ये पाणी यायचं की यार का. म्हणजे आम्ही ज्या विजयला ओळखतो तो अतिशय कणखर, मजबूत, ताकदीचा, हो हो रांगडा, हो हो, नेहमी हसत खेळत राहणारा, फटकळपणे बोलणारा, हो 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 उद्ध्वस्त जरी झाला तरी हो फिकर हो नाही, हो अशा एका विलक्षण याच्यामध्ये राहणारा, रमणारा, हो, स्वतःत रमणारा, हो हो. तो एकांतात रडतो. तो कसा म्हणजे? आता खरं सांगायचं म्हणजे कसं आहे, हे पात्रच इतकं ताकदीचं आहे ना, माणूस ॲटोमॅटिक गुंतत जातो याच्यात. लिटरली मी कधी कधी बोलताना माझ्या डोक्यात जर थॉट समजा आपण विचारत आहे, आपले थॉट सुरू आहे, लिटरली माणूस म्हणतो यार हा एकलव्य ऐकणार नाही यांना. लोक म्हणतात यार इथं काय होता विषय, त्यांना आपण सांगू शकत नाही. जसं काय माझ्या बाजूला बसलेलं आहे पात्र, असं होतं ना. कधी बोलताना समजा की बाबा
आता गुरुदक्षिणा दिली, आता तो टेन्शनमध्ये असेल, काय करत असेल, बरं पुढं कोण भेटलं, कसा प्रवास झाला असेल, आपण सहज त्याच्यासमोर सैन्याला आपण सहज बोलून जातो, नाही नाही एकलव्य ऐकणार नाही, कारण त्याच्याकडे ती स्किल त्यांनी आता डेव्हलप केली. तो आता कसा थांबला, काही नसताना थांबला नाही, आता तर थांबणार नाही. असं आपण जेव्हा बोलायला लागतो का, तेव्हा बाजूबाजूचे म्हणतात की अरे ह्याला काय झालं मधीच. हा, पण ती जेवढी नावं ठेवणारी मंडळी होती ती या पुस्तकाकडे बघून आज गप्प बसली. ज्यांनी ते वाचलं ते म्हणताय की यार तू त्यावेळेस असं काहीतरी बडबडायचा, ती आता कळतंय, बस एवढाच फरक आहे. जगातले आपण सगळे राजे जेव्हा बघतो, या हा, हा, राजांमध्ये बघत हा. असताना आणि एकलव्य हा, एकीकडे, हा, हा. ह्याला कसं डिफाईन कराल की जगातले सर्वश्रेष्ठ योद्धे, सर्वश्रेष्ठ राजे हा, हा. स्वकर्तृत्वातनं घडलेले असतील किंवा वंश परंपरेतनं बर घडलेले बर असतील, बर बर. आणि एकीकडे एकलव्य, हा, काय फरक तुम्हाला दिसतो? आता खरं सांगायचं म्हणजे स्वकर्तृत्वानं घडलेले राजे किंवा जसे जे कोणी राजे असतील असं पकडू आपण, यांना आपण कम्पेअर नाही करू शकत. प्रत्येकाचं वेगवेगळं कर्म आहे, प्रत्येकाचा सुशासन करण्याची पद्धत वेगवेगळी आहे, प्रत्येकानं आपलं लष्कर जे डेव्हलप केले त्याची पद्धत वेगवेगळी, आणि कधी युद्ध झाले असतील तर प्रत्येकाचा हेतू परस्पर जो हे राहतो का युद्ध करण्यासाठी, तो प्रत्येकाचा प्रॉस्पेक्टिव्ह वेगवेगळा आहे. त्या महानतेच्या याच्यामध्ये आपण- एकलव्य तुम्हाला कुठे दिसतो? सगळ्यात अव्वल स्थानावर. क्या बात. आता जो माणूस अंगठा दिल्यावर पुन्हा घरी न जाता रडत न बसता, म्हणजे ज्यांनी एवढा मोठा त्याग केलाय, तो माणूस रडत न बसता 4 बोटांनी पुन्हा धनुर्विद्येची प्रॅक्टिस करतो, बाण चालवतो आणि परत इतका निष्णात होतो. म्हणजे त्याची जी खासियत आहे की बाण याच्या भात्यातून इतक्या चपळेनं काढायचं आणि पटापट मारायची की समोरच्याला भास होईल की याने 1 बाण मारला की 4 बाण मारले. ज्यांनी ही गोष्ट फक्त प्रॅक्टिस नव्हते बरं, ही याला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही, आणि याला कॉन्स्टंट आणि एकाग्रतेने प्रॅक्टिस पाहिजे. आता ते करून पुन्हा धनुर्विद्या स्वअर्जित करतो तो, यार हॅट्स ऑफच. त्याला जिद्दीचा डोंगरच म्हणायला पाहिजे आपण, बरोबर ना? त्याला जिद्दीचा डोंगर म्हणायला पाहिजे, त्याला एकाग्रतेचा डोंगर म्हणायला पाहिजे. आणि मला वाटतं समाजामध्ये त्याग ही भावना अशी आहे ना, सर्वश्रेष्ठ भावना आहे. हा, फक्त एवढं आहे की आता आपल्याला त्याग हे सर्वश्रेष्ठ वाटतं, पण ते दुसऱ्याने केलेलं आवडतं. स्वतःची वेळ येते तर त्याग कुणाला आवडत नाही. स्वतः जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा त्याग करतो का, त्यावेळेस कळतं की त्या रिलेटेड होणारं परिश्रम म्हणा किंवा त्याचं फळ काय असतं. फळ नाही म्हणता येणार, फळाची अपेक्षा त्यागात फळ हा कॉन्सेप्टच येत नाही. हा, पण त्याग समाजात सर्वश्रेष्ठ आहे. पण आता जसं आता मी समाजात फिरतो, आता फक्त त्यागाची अपेक्षा आपण समोरच्याकडून करू शकतो. म्हणजे एवढी विचारसरणी सध्याची बदललेली आहे. सध्याचा म्हणजे एकलव्य हा कालखंड, जसं आपण म्हणतो की महाभारत हा कालखंड, अनेक वाद आहेत त्याच्यावर. किती वर्ष जुना आहे हा कालखंड, आणि त्याबद्दल तुम्हाला काही हे हाती लागलंय का की ओके ठीक आहे, साधारणतः हा इतक्या वर्ष जुना? नाही, याच्यावर बराचसा वाद आहे, त्यामुळे मी याच्यात कधी गेलोच नाही. कारण काय आहे, आपल्याला जो व्यक्ती डिफाईन करायचा, हा मी असं कॅल्क्युलेट केलेलं आहे की बाबा किती वर्षाचा काळ हा राजा होता, पांडवांच्या कुठल्या काळात हा भेटला असेल, बरं राजसूय यज्ञात जेव्हा झालं तो काळ, आणि एकलव्याचं किती वर्षापासून राजा असेल, असं एक लमसम कॅल्क्युलेट केले. म्हणजे एक अंदाज बांधत जे येतो, पण असं डिफाईन करायच्या भानगडीत पडलेलं. कारण ह्या वादात माझं आयुष्य संपलं तरी हे वाद मिटायचं नाही, मला सापडायचं नाही. बरोबर ना? आताची सध्याची जी परिस्थिती आहे, हा हा, तुम्ही कितीही जरी म्हटलं की आपल्याला त्या वादात पडायचं नाही, आजची किंवा एकंदरीत लिखाणाची जी परंपरा आहे, ह्या सगळ्या परंपरेमध्ये एकलव्य हा एक विचार त्याचा आहे, एक संस्कृती त्याची आहे, एक निर्मिती तो करतोय. युद्ध ज्या व्यवस्थेच्या विरुद्ध त्यांनी पुकारलं, त्याला एक जसं रावणाचं तुम्ही सांगितलं, जसं काही त्यांना रावणाला नायक मानतात तर काही खलनायक मानतात, तसंच एकलव्याच्या बाबतीत आहे का की त्याला खलनायक मानणारा कोणता वर्ग आहे का, आणि असेल तर तो नेमका कोणता असेल, आणि त्या वर्गापासून आज तुम्हाला लेखक म्हणून
जी मनामध्ये थोडीशी चुनचुन असते की अरे आपल्याला विरोध होऊ शकतो, अशी भीती आहे का? आता खरं सांगायचं म्हणजे वैचारिक वादात मी पडलेलोच नाही. हां, पण तुम्ही म्हणताय की यार कुठंतरी भीती आहे का? तर असं वाटतं कधी-कधी की काही स्पेसिफिक वर्ग बोलू शकतो. पण मला वाटतं एकलव्य असं एक पात्र आहे ना, तो कुणीही असो. त्याला त्याचं कर्म, त्याचा त्याग, त्याची एकाग्रता, त्यांनी जी जिद्दीनं धनुर्विद्या म्हणजे स्वअर्जित केली, परत अर्जित केली, हे सगळं प्रवास पाहिल्यावर कुणालाही एकलव्य आवडेल. म्हणजे द्रोणाचार्याला शिष्य मानायला भाग पाडलं त्यांनी. द्रोणाचार्य म्हणजे त्यावेळेचे आपण आता जसं म्हणतो की ही इज अ ग्रेटेस्ट टीचर किंवा एक एक प्रोफाईलला असणारा शिक्षक, बरोबर ना, तशा टाईपचे होते. त्यांची ते वजन होतं ना. एखाद्या राज्यात तुम्हाला गुरु बनवताय. सर्व तुमच्या आताच्या जशा शिक्षण संस्था तसे वेगवेगळे त्यावेळेचे आश्रम, बरोबर ना. तुम्हाला राजपुत्रांना शिकवायला तुम्ही मेन आचार्य असता, असं म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलव, बरोबर ना. त्यावेळेस त्यांचं, आणि कुरु राज्य खूप मोठं राज्य होतं, त्यावेळेस त्यांचं वजन होतं. ते ॲक्सेप्ट करत नव्हते. पण गुरुदक्षिणा दिल्यानंतर किंवा गुरुदक्षिणाचा हे झाल्यानंतर त्यांनाही भाग पडलं ना. एकलव्य, आज आपण म्हणतो जिथे एकलव्याचं नाव येतं तिथे द्रोणाचार्याचं येतच की, बरोबर ना. म्हणजे या पात्रामुळं गुरुचा ग्रेटनेस पण मोठा झाला ना. हालाकी ती परिस्थिती काय होती आपण सटीक अंदाज बांधू शकत नाही. पण आज एकलव्याचं जेव्हा नाव घेतो तेव्हा सहज तुम्हाला द्रोणाचार्यांचं नाव येतच असणार आहे. म्हणजे सहज सुचतं माणसाला. म्हणजे हे कॅरेक्टर लोकांच्या किती मनामध्ये रुजलंय, किती किती भयंकर रुजलंय. पण आता काय झालं की बाबा याच्याबद्दल सटीक माहितीच नाही की नेमकं काय झालं असेल, नेमके कुठले रेफरन्सेस असतील, नेमकं महाभारतात एक छोटा पार्ट सोडला तर पुढं का दिसत नाही. पुढं आहे बरं एकलव्य काही काही ठिकाणी, पण लोकांना सापडला कसा नाही देव जाणे. पण एक सगळे आरण्यस्थ प्रजाती, महादेवाला मानणाऱ्या प्रजाती, हे सगळा जो वर्ग आहे का, आपण जेव्हा हळूहळू हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी जोडायला लागतो ना, तेव्हा तुम्हाला पूर्ण स्टोरी उलगडायला लागते. आणि मग ती पूर्ण स्टोरी उलगडल्यावर तुमच्या आतमध्ये जो एकलव्य हे पात्र किंवा एकलव्य राजा रुजलेला आहे तो उमलायला लागतो. आणि तेव्हा तुम्हाला कळतं की हा किती मोठा राजा होता, किती कर्तृत्ववान होता. एकलव्यापासनं ते आपण जर शिवाजी महाराजांपर्यंत यायचं झालं, हा तर हा कालखंड, तसंच जसं शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये तुकारामांचं महत्त्व होतं आणि जिजाऊंचं महत्त्व होतं, गुरुस्थानी होते, तसं एकलव्याच्या आयुष्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की द्रोणाचार्यांचा तिथे वाटा असेल, असावा. ते जरी प्रत्यक्षात नसले तरी सुद्धा तरी बरोबर. तसंच त्यांच्या जडणघडण जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समसमांतर किंवा अधिक वाटा किंवा त्यांच्या जडणघडणीतलं गुरुस्थानी असलेलं अजून कोणी तुम्हाला त्यात दिसतं का? मला वाटतं त्याच्या आयुष्यामध्ये जे मला सापडले ते त्याचे वडील राजा हिरण्यधनु. आता अगदीच कुणी म्हणतो ही आरण्यस्थ प्रजाती आहे, बरोबर ना. राजाच्या नाव हिरण्यधनु आहे. पण आत्ताच्या म्हणजे मोठमोठ्या लेखकांनी जे विश्लेषण करून ठेवलं आहे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये, द बिंगुड गुरुदासचरणचा असेल, नाही तर साळुंकेपासनं, किंवा तुमचे शरद पाटील भेदांवर लिहिलेले असे बरेचसे जण आहे. भरपूर जणांनी लिखाण करून ठेवलेले. त्याच्यात त्यांनी वर्णभेदाचे त्यांचे निकष मांडलेले, काय घडलं असेल महाभारतात, किती काय बरोबर होतं काय चुकीचं तेही निकष मांडलेले. हे सगळे अभ्यासू लोक आहे. आता तांदळे सर आहे, रावण लीला, एक छोट्या छोट्या गोष्टींची डिटेल घेतलेली त्यांनी, बरोबर ना. त्यातही बरंचसं विश्लेषण. मी कादंबरी वाचताना लिहिताना अक्षरशः रावणाचा अभ्यास केलाय बरं, रावणा या कादंबरीचा, किंवा कुठले सीन कसे घेतलेत, कुठले सीन कसे लावलेत, कुठला सीन किती मोठा असावा इथपासून. मग हे सगळं वाचनातून, वेगवेगळ्या पुस्तकातून,
पुराणांतून मला असं लक्षात आलंय की हिरण्यधनु कुठं कुठं विश्लेषण आहे, हिऱ्यांचं धनुष्य असणारा, बरोबर आहे या शब्दाचा अर्थ कुठल्या कुठल्या पुस्तकांमध्ये विश्लेषण दिलं. हिऱ्यांचा धनुष्य असणारा म्हणजे ही जण आर्चर, बरोबर आहे. आता हिरे जरी धनुष्य जर ठेवत असेल तर तो काही साधा राजा नसणार आहे. जरासंधासारख्या राजाच्या अलायन्समध्ये तो जातोय म्हणजे तो बी चांगला राजा असणार आहे. बरं, निषाद म्हणलं तर जे आरण्यस्थ निषाद आहे त्यांची शिकारीची स्टाईल वगैरे, त्यांना धनुर्विद्या कंपल्सरी येतेच, त्यांच्या रक्तात असल्यासारखी येते, बरोबर ना. कुठलाही लहान मुलगा बी शिकारीला गेला तर त्याच्या इथं धनुष्य अडकवलेला असतो. बरं, महाभारताकडे गेल्यावर त्यांच्या स्त्रिया, त्यांच्याकडे धनुष्य असतोच. आपण ज्या अरण्यस्थ प्रजातींच्या स्त्रिया बघतो किंवा आता राजा असेल किंवा सामान्य बी, त्यांच्याकडे धनुष्य असतो शिकारीला गेल्यावर, त्यांच्याकडे छोटीशी कटार लावलेली असती. म्हणजे त्यावेळचं त्यांचं स्त्रियांचं तितकंच योगदान होतं जेवढं पुरुषांचं होतं, बरोबर आहे. मग त्या एकलव्याच्या आयुष्यात त्याच्या आईचं तेवढंच महत्त्व आहे, एकलव्याच्या आयुष्यात त्याच्या वडिलांचं तेवढंच महत्त्व आहे, एकलव्याच्या आयुष्यात द्रोणाचार्यांचंही तेवढंच महत्त्व आहे. हे सगळ्या प्रत्येक कॅरेक्टर सगळ्या बाजूंनी घडत असतं. भलेही एखाद्या कॅरेक्टरला निगेटिव्ह छटा असो किंवा पॉझिटिव्ह छटा, बरोबर ना. ह्या सगळ्या पात्रांशिवाय कुठलंही कॅरेक्टर अपूर्ण आहे असं मला वाटतं. म्हणजे एखादा गुरु आयुष्यात न येता खूप काही शिकवून जातो. हो हो हो. एखादा व्यक्ती आयुष्यात न येता खूप काही हो, शिकवून जातो. हो, आणि हो. एखादा व्यक्ती तुमच्या सानिध्यात असतो, तुमच्या जाणीवेवर काम हो 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 करतो. आई वडील हेही हो. त्यांच्यात तेवढ्याच गुरुस्थानी होते. बरोबर बरोबर. आणि त्यांना गुरु मानूनही त्यांनी हो, प्रवास सुरू हो, केला हो, असं हो. आहे. आता शिवाजी महाराजांपर्यंत जर आपण एकलव्यापासून शिवाजी महाराजांपर्यंत आलो हम्म, हम्म. तर हा कालखंड शिवाजी महाराजांपर्यंतचा हा, कालखंड हा, हा. किंवा शिवाजी महाराज आणि एकलव्य हा. याच्यातलं साम्य काय तुम्हाला जाणवतं? मला वाटतं की जेवढे राजे होते सगळेच सगळेच राजे, जे राजे त्यांच्या प्रजेशी लॉयल होते, जे राजे त्यांच्या प्रजेची काळजी घेत होते, जे राजे त्यांच्या प्रजेचं आयुष्य सुखकर होईल असं बघत होते, दे आर ऑल ग्रेट. म्हणजे ते ग्रेटच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. आता आपण जर इथपर्यंत कंपॅरिझन केलं तर महाराष्ट्र यार आता ग्रेट, बरोबर ना. साम्य एकच किंवा महाराज जेवढी प्रजेची काळजी घ्यायची त्यावेळेस ते राजे पण तेवढीच काळजी घेत होते. महाराजांना प्रजेला अडचण होईल असं महाराजांनी कधी केलं नाही. तसं एकलव्याच्या बाबतीत आहे. महाराजांनी परकीय आक्रमण थोपवण्यासाठी एक सशस्त्र सैन्य उभं केलं, स्वतःची व्यवस्था उभी केली ना, स्वराज्य उभं केलं. तसंच त्यांचं हे स्वतःचं राज्य वाचवण्यासाठी, स्वतःच्या मित्रराज्यांसाठी त्यांनी कधी कोणावर आक्रमण केले तर कधी कुणाचं होणारं आक्रमण थोपवलंय असं म्हणू शकतो. मातृसत्ता व्यवस्थेमधली एकलव्य तुम्हाला जाणवलं? हो हो हो. आता याच्यावर भरपूर वाद आहे, याच्यात जावं की नाही. पण हो, महाभारतात मला वाटतं स्त्रियांना अधिक महत्त्व होतं. आजही बरेचसे राजे आपण ऐकलं की ते मातृसत्ताक होते. आजही बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की वडिलांकडून वारस म्हणून मुलीकडे जातं, बरोबर ना. ते कुठल्याही बाबतीत असो, ते स्त्रियांमध्ये होतं. महाभारतात प्रत्येक स्त्रीला इतकं स्वातंत्र्य होतं की तिनं ठरवायचं की तिला मुलगा कुणापासून पाहिजे, इथपर्यंत स्वातंत्र्य होतं. म्हणजे आपण आता या वादात नको जायला, पण मला जे सापडले का तेवढं स्वातंत्र्य मला वाटत नाही स्त्रियांना कुठं असेल म्हणून. म्हणजे एक राजा 4 बायका करू शकतो. तर आपण कंपॅरिझन असं करत आपण म्हणतो की स्त्री पुरुषता समानता, बरोबर ना. पण त्यावेळेस खरं स्वातंत्र्य जर होतं ना तर ते स्त्रीला होतं. आणि काही राज्यांमध्ये नव्हतं, असंही होतं. काही संस्कृती अशा होत्या की नव्हतं, काही मानत होते, काही मानत नव्हते, बरोबर ना. आता त्यांचं आपण कंपॅरिझन नाही करू शकत. पण आपण जसं म्हणतो आता कुंती होतं स्वातंत्र्य, आपण म्हणतो पांचाली होतं म्हणजे आपण ॲक्सेप्ट करतो ना. त्या स्त्रीने ठरवायचं की तिला काय करायचं आणि
तिने काहीही ठरवलं आणि त्याला जर तुमचा समाज पाठिंबा देत असेल तर आपण म्हणायचं की तिथं स्त्री स्वातंत्र्य आहे, तिथं स्त्रीचं प्रभुत्व आहे. बरोबर आहे. आपण आता आज आपले बरेचसे आता विचार संकुचित आहे, आपण त्यावर न बोललेलंच बरं. हां, पण म्हणजे एवढं आहे. वैचारिक दृष्ट्या आपला मागास होण्याचा प्रवास जो आहे तो सुरू आहे. भलेही आपण हां. आर्थिक दृष्ट्या हो, हो, किंवा, हो. बरोबर, भौतिकदृष्ट्या आपण बरोबर, खूप सक्षम झालो असतो. बरोबर, बरोबर. एकलव्याच्या पुढची जी पिढी आहे, बरं. त्यांची मुलं असतील, त्यांच्या बायका असतील, ह्याबद्दल काय थोडंसं सांगा. आपण जेव्हा महाभारताचं युद्ध वाचायला लागतो, त्या युद्धात केतुमान येतो. केतुमान भीमाशी लढतो. नंतरच्या एक 4 दिवसात जेव्हा कर्णाकडं सेनापतीपद असतं, तेव्हा केतुमान येतो. केतुमान कर्णाला भेटतो आणि एकलव्य एवढं मोठा राजा होता की सगळेजण एकलव्याला ओळखत होते. असं काही नाही की कोणी ओळखत नव्हतं. सगळे एकमेकाला आणि जेवढे पॉवरफुल किंगडम असतात ते सगळे एकमेकाला माहीत असतात. केतुमान येतो, केतुमान कर्णाला भेटतो. त्यानंतर केतुमान दुर्योधनाकडनं येतो. मग दुर्योधनाच्या अलायन्समध्ये आता बरेच जण विचारतात की बाबा असं का? तर सुरुवातीपासूनच हे वेगळ्या अलायन्समध्ये होते ना. आता इकडनं आले म्हणजे काही नवीन नाही आहे. मग केतुमान येतो, केतुमानचं भीमासोबत युद्ध होतं. केतुमान गदाधारी असतो आणि तो तगडा गदाधारी. तुम्ही जाऊन भीमाशी युद्ध करताय, जो निष्णात गदाधारी त्याच्याशी युद्ध करताय, इट मीन्स हा पण तगडा गदाधारी होता. हां, तिथं मग त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर पुन्हा मग पुढचं सुरू राहतं. आता ही कादंबरी आता छापून आज रेडी आहे वाचकांसाठी. हो. लेखक जेव्हा वाचक म्हणून स्वतःची कादंबरी वाचतो, आतापर्यंत तुम्ही सगळे इतरांची लेख वाचलेत, लेखन वाचलं, पुस्तकं वाचलेत, ग्रंथ वाचलं, महाभारत वाचलं, रामायणातला बराच काळ तुम्ही वाचला आणि आज आता तुम्ही स्वतःचं एकलव्य नावाची कादंबरी वाचता. तर जेव्हा एक लेखक स्वतः वाचक होऊन स्वतःची कादंबरी वाचतो तेव्हा काय वाटतं? तर खरं सांगायचं म्हणजे कादंबरी मागच्या 1 वर्ष आधीच तयार झाली. त्यानंतर तांदळे सरांकडे आलो, एडिटिंग तांदळे सरांनी केलं आणि मी जेव्हा जेव्हा वाचायचो प्रत्येक वेळेस मला एकच प्रश्न पडायचा की एवढा मोठा उपेक्षित नायक यांना आपण न्याय देऊ शकलो का? बरोबर आहे. मग कादंबरी प्रिंटिंगला गेली, प्रिंट आली 22 तारखेला. प्रिंट 22 तारखेला आल्यावर हातात पडली, हात थरथर कापत होते. मग पुस्तक नेलं, आईच्या हातात दिलं, आईचा पाया बिया पडलो, आशीर्वाद घेतलो. आईच्या डोळ्यात पाणी, बाबा झालं एकदाचं, लईच दिवसाचं मागं लागला होता. मग त्या दिवशी वाचलं पुस्तक. मला वाटतं दुसऱ्या दिवशी पूर्ण वाचून संपवलं. त्याही दिवशी असा प्रश्न पडला होता की यार इतका मोठा नायक, आपण एवढ्या मोठ्या नायकाला किंवा उपेक्षित राहिलेल्या नायकाला न्याय देऊ शकलो का? मग असं वाटतं मला की यार काहीतरी राहिलंय का, किंवा अजून काहीतरी पाहिजे होतं का? पण मी विचार करताना जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं लक्षात येतं यार अजून काय, अजून तर मला सापडतच नाही. जेवढं सापडलं ते तर मी यामध्ये उतरवलं आणि काही वाचकांचे रिप्लाय पण आले किंवा ते त्यांच्यापर्यंत एकलव्य पोहोचलं. हां, पण मला जेव्हा जेव्हा हा प्रश्न पडत राहिला तेव्हा मग अजून एक लेखक भेटले. त्यांना म्हटलं यार काय झालं, एवढं टेन्शनमध्ये काय? म्हटलं सर एकच प्रश्न पडतोय की मी या पात्राला न्याय देऊ शकलो का? तर तेव्हा ते म्हटले की तुम्ही एकलव्य हा विषय घेतला, इथंच या पात्राला न्याय दिलाय. म्हणजे आता सर्व विचार सोडून द्या. त्याच्यानंतर पुन्हा कादंबरी वाटली. हां, पण मला जेव्हा वाचतो ना मला एक वेगळंच समाधान भेटतं. ते मी शब्दात मांडूच नाही शकत. खूप खूप धन्यवाद. आपण इथे ह्या मुलाखतीकरिता आलात. मित्रांनो, लहानपणी माती घडवणारा आणि मातीची लहानपणी जेव्हा आपण खेळणे खेळायचो तेव्हा ज्या विजयदादांनी मातीसोबत खेळली, त्या मातीला घडवलं, ती घडवलेली माती म्हणजे मातीशी एक नाळ असलेला लेखक जेव्हा संस्कृतीची नाळ जोडतो, संस्कृतीशी नाळ जोडतो आणि एका त्या पात्रापर्यंत पोहोचतो, हा एक मातीतलाच व्यक्ती करू शकतो. म्हणजे तो बीज होण्याचा प्रवास आहे. माझा एक तो शेर आहे की आसमानों से जमी की ओर हो उडान मेरी,
जड़ों से मिल यूं मिट जाएगी थकान सारी. क्या बात. विजयदादांनी जो तो प्रवास आहे तो फळापर्यंतचा प्रवास नाहीये. आजचे लेखक हे फळं शोधतात, हो फळ हो काय हो सापडेल हो हो आणि हो त्या फळाला ते तोडतात, त्याला हो. पॅक करतात आणि हो त्याला हो विकतात. हो हो पण विजयदादा तुम्ही त्या बीजाचा शोध घेतला, ज्याचं जंगल झालेलं आहे. हो हो तर हो त्या जंगलाच्या मधनं येत असताना त्या बीजापर्यंत म्हणजे ज्या जंगलाची उत्पत्ती, जंगलाचा विकास, जंगलामधली ती सगळी ग्रीनरी, ती हो. हवा हो हो त्या एका बीजापासून बनलेली आहे. बरोबर तो बरोबर इतका दूरचा महाभारतातल्या एका बीजाचा शोध, बरोबर हा बरोबर. इतका दूरचा प्रवास तुम्ही 6 वर्षामध्ये संपवला. हो त्याचं हो. एक फळ स्वरूप म्हणून हे पुस्तक तुम्ही आणलं. ह्या हम्म. पुस्तकाला जे तुम्ही मगाशी म्हटलं की पुस्तकाला त्या व्यक्तीला, एकलव्याला न्याय आपण दिला का त्या कॅरेक्टरला, तर नक्कीच एकलव्य हा असं कॅरेक्टर आहे जे समाजाला न्याय देईल, क्या, हो, वाचणाऱ्याला हो. न्याय देईल. अगदी बरोबर बरोबर. आणि तुम्ही केलेल्या कष्टाला येणारी पिढी, म्हणजे मला इथे सुरेश भटांची ओळ आठवते की वर्तमानाला कळे नामची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. क्या बात है, क्या बात है. तुमचा हे जे एकलव्य आहे ते येणाऱ्या पिढ्यांशी संवाद करेल. हो हो जोपर्यंत अस्तित्व आहे माणसाचं तोपर्यंत ही कादंबरी असेल. ह्या विश्वासावरनं तुम्ही इथे आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्यासाठी आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद.